साहूची व्हरायटी आहे. हां वरती साहूचं टोमॅटो आहे आणि खाली पोटॅटो. तिथं ह्याला ग्राफ्टिंग केलेलं आहे आणि कोकोपीट मध्ये आणि प्लस तुम्हाला NFT टेक्निक मध्ये पण बघायला मिळेल. म्हणजे फक्त पाण्यामध्ये अच्छा. आतमध्ये बरेच व्हरायटी आहेत. आणि ह्याची खासियत अशी की म्हणजे तुम्ही एक साथ दोन फायदे आणि एक साथ तुम्हाला दोन्ही पण मिळून जातं. पोटॅटो जरी मॅच्युअर झालं तरी सुद्धा टोमॅटोला काहीच म्हणजे फरक पडणार नाही. त्या डेव्हलपमेंटसाठी त्याला त्याचे न्यूट्रिएंट मिळत राहतील आणि ते ग्रोथ करत राहील. आणि हे जे तुम्ही टोमॅटो बघू शकता किती टणक आहे आणि हेल्दी होतं आणि ह्याचं कलर खूप मस्त येतो. आणि पोटॅटो पण म्हणजे की हे जे वाढ बघा आणि टमाटे पण तर ग्राफ्टिंग केल्यामुळं त्याला म्हणजे डिसीजचं पण प्रमाण कमी होतं. ही सगळी इंडोर सिस्टीम मध्ये केलेलं आहे सध्या तर. आणि आपल्याला दुसऱ्या पिकाची ग्राफ्टिंग करायची असेल तर करू शकतो का आपण? हो करू शकता. तुम्ही टोमॅटो सोबत खाली वांग करू शकताय. वरती खाली वांग घेऊन वरती मिरची करू शकताय. मिरचीला मिरची करू शकताय. कारण का ग्राफ्टिंग केल्यामुळं काय होतं की खाली जर तुमचं जर देशी असलं तर वरती हायब्रिड राहतं. त्यामुळे त्याला जास्त फळं लागतात. डिसीज कमी होतो आणि रूटची ग्रोथ हेल्दी होते. अच्छा. आणि ओपन फील्डला घेऊ शकतो का पॉली हाऊसच लागेल? ओपन फील्डमध्ये पण करू शकता. अच्छा. पण काय होतं की जर पॉली हाऊसमध्ये केलं तर डिसीजचा खतरा कमी राहतो. आणि कुणाला जर ट्रायल घ्यायचा असेल तर ते तुम्ही करू शकताय तुमच्या ह्याच्यावरती. कारण का रिस्क घेणं म्हणजे जास्त लोकांना ही परवडत नाही. अच्छा. कारण का एक तर बाहेरचं एन्व्हायरमेंट असं मेंटेन नसते त्यामुळे डिसीज खूप वाढतात. त्यामुळे आणि ह्याच्यातल्या वेगवेगळ्या सिस्टीम आहेत त्यामध्ये पण तुम्ही हे ग्रो करू शकता. अच्छा. बेड सिस्टीम आहे आतमध्ये. तिथं फक्त की हे सगळं वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये पोटॅटो असतात आणि हे वरती. अच्छा. जरी तुमचं पोटॅटो मॅच्युअर झालं तुम्ही ह्याला काढलं तरी सुद्धा हे जे रूट्स ह्याला वरती न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करतात. आणि ह्याच्यासाठी म्हणजे फक्त न्यूट्रिएंट आणि वॉटर एवढं सोडलं जातं. कोणत्याही प्रकारचं म्हणजे फर्टिलायझर हे जेवढे जास्त यूज केलं जात नाही. अच्छा. त्यामुळे डिसीज होत नाही. आणि इथं अजून खाली जास्त ग्रोथ व्हायला लागली आहे पोटॅटोची. हे पण बघायला मिळेल. हे सगळं कोकोपीटमध्ये यूज केलंय कारण का मातीतले डिसीज त्याला येऊ नयेत. आणि कोकोपीटच काय यूज केले तुम्ही? कारण का कोकोपीट ही प्रोसेस केलेला आहे कोकोनटच्या ह्याचा. आणि प्रोसेस केलेला असल्यामुळं की ह्याच्यात डिसीज नाहीत. आणि हे पाणी होल्ड करून ठेवतं आणि झाडाला पण सपोर्ट करतं. मग आता शेतकरी करायचं म्हटलं तर मातीवर करणार ना. तेच की मग काय प्रॉब्लेम येऊ शकतात? मातीवर करणार मग ते मातीतले डिसीज येऊ नये. ही फक्त अर्बन शेतीसाठी आहे. म्हणजे आता शहरीकरण वाढल्यामुळे लोकांना जागा पण नाही. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही याचा तुमच्यासाठी खूप फायदा होऊ शकतो की म्हणजे शहरातले लोक म्हणजे स्वतःचा खर्च तरी काढू शकतात त्याच्यात. आणि तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये किंवा मग छतावरती किंवा किचनमध्ये तुमच्या घरातल्या कोणत्याही एरियामध्ये पण करू शकता. आणि कुणाला पाहिजे असेल तर कुठे संपर्क करायचा? हे टोमॅटो तर नाही मिळणार पण बाकीच्या ग्राफ्टिंगसाठी KVKचं COEच्या ऑफिसपाशी नर्सरी तिथून तुम्हाला सगळ्या प्रकारचे हे प्लांट्स मिळून जातील. बरं. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू.